पहिला बॉल फटका दर्जेदार आहे ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये वन बाउन्स आपण बॉल जरूर पाहिला तदनंतर घेतली जाईल 2 धाबा आणि इथून श्री गणेशा केला जातोय टीम चौदरवाडी टीमचा 2 या धावसंख्येने 2 धावा आपण या ठिकाणी बघतोय एक चांगली मॅच शांत गतीने चालू असलेली आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपण या ठिकाणी बघतोय आज जरूर उशीर झालाय परंतु उद्याच्या ज्या मॅचेस असतील त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये रिपोर्टिंग करायचंय अन्यथा त्यांना पेनल्टी दिली जाईल याकडे देखील लक्ष असू द्या फुल टच बॉल आणि इथे मित्रमंडळांना आउटसाइडर लेग स्टंप जरूर बॉल पाहिला आणि तदनंतर वाईट चेंडूची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते इथे प्रसाद थोडीशी जर विचार केला ना की त्या ठिकाणी थोडासा अडथळा जरूर आला परंतु स्वतःला सावरलं आणि तिथून वाईट बॉलची सांगता शॉर्ट बॉल होता यावेळेस देखील वाईट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एक खराब सुरुवात जी मात्र आपण या ठिकाणी बघतोय इस गोलंदाजाला देखील दंडित केलंय जरूर आणि पाहिलं तर स्कोर बोर्डवर आपण धावा बघतोय ते मात्र चार धावा आपण स्कोर बोर्डवर बघतोय जणू काही या ओव्हर मधील एक बॉल समाप्त झालाय अर्थात या ठिकाणी तुम्ही नक्कीच पाहू शकाल अगदी 38 सर्कलचं बंधन आहे आणि या षटकामध्ये खरं तर धावा येणं देखील तितकंच महत्वाचं राहील आणि या मॅच मध्ये धावा बनले ते मात्र 4 एक बॉल या ठिकाणी समाप्त झालाय आणखीन एक व्हाईट बॉलची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज मित्रमंडळींना गिरीशला तुम्ही पाहू शकाल एक चांगला गोलंदाज आहे परंतु सध्या लाईन आणि लय भरकटतोय या मॅच मध्ये ते गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल शॉर्ट बॉल यावेळेस फटका ग्लान्स केला क्षेत्ररक्षक फार दूरवर होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय सीमा पार 4 धावा चौकार यस रमेश मराडे साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी आणि चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल तदनंतर विचार केला तर वसंतजी डोले साहेबांकडून देखील चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल यस यावेळेस देखील फटका क्लास आहे कॉर्नर रिझन मधून बॉलला पाठवलंय 4 धावांसाठी मिळतील चौकार यस आणि एक सूचना आहे ते आयोजक भगवान दादा यांच्याकडून की जेवण त्या ठिकाणी भरपूर उपलब्ध प्रेक्षकांसाठी कुणाला जेवायचं असेल किंवा खेळाडूंसाठी कुणाला जेवण करायचं असेल तर गेट मध्ये जे समोर घर दिसतो त्या ठिकाणी आपण जाऊ शकता तिथे जेवण करू शकता हो यावेळेस मात्र नक्की चांगला बॉल रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये स्कोर बोर्डवर धावा आपण बघतोय 13 धावा एक चांगली मॅच जरूर या ठिकाणी बघतोय 13 धावा स्कोर बोर्डवर आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पुढे शब्द आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र प्रसाद शॉर्ट बॉल फटका क्लास आहे कव्हर ड्राईव्ह मध्ये त्या ठिकाणी फटका पाहायला मिळाली होती झेल ड्रॉप जरूर झाले आणि तदनंतर 2 धावा जी मात्र सहजगत्या प्राप्त करत असताना 2 फलंदाज अर्थात तुम्हाला पाहायला मिळेल प्रसाद आणि त्याच्या साथीला ज्ञानेश्वर या 2 फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावा जरूर आपण पाहिल्या सॉरी दशरथला आपण बघतोय दशरथ जरूर बघतो स्कोर बोर्डवर धावा आपण या ठिकाणी पाहिलं तर 15 धावा एक जबरदस्त सुरुवात सध्या आपण बघतोय ऑन स्ट्राइकला फलंदाज प्रसादच्या माध्यमातून ऑन साइडला जबरदस्त प्रार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनेल दर्शक बॉल चाललाय वन बाउन्स सीमा रेखा पार 4 धावांसाठी येतोय
नाटची रजनी शृंखला या मैदानावर जरूर झाली होती, परंतु ती सन्माननीय भूषण दादा रसाळ आणि महेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून ती नाईटची रजनी शृंखला आपण पाहिली होती. आणि आज खरं तर भगवान दादा भगत यांच्या माध्यमातून ही नाईटची रजनी शृंखला आपण जरूर बघतोय. आणि त्याला जी दिलेली मेहनत, जी दिलेली साथ प्रत्येक टीमने, यावेळेस दशरथ ऑन फायर पहिल्याच बॉलवर आपला तडाखा दाखवत असताना फलंदाज दशरथचा ब्रँड, अर्थात बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावांकरिता बिग बिग षटकार. यावेळेस जर पाहिलं तर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा सहजगत्या प्राप्त करत असताना दशरथला तुम्ही पाहू शकाल. आणि खरं तर चौदरवाडी टीमसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात, खास करून बॅट्समन दशरथसाठी प्रवीण सावळा, मानप्राम जुगरेवाडीचा खेळाडू, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा जरूर आलेत. तदनंतर बॅटिंग करणारी टीम चौदरवाडी टीमसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत. धन्यवाद प्रवीणजी सावळा, की असंच प्रेम प्रत्येक खेळाडूंवर असू द्या अशीच इच्छा व्यक्त करतो. आणि जातो मॅचकडे, जिथे षटक क्रमांक 2 जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावा बघतोय आपण 27. मी पहिलंच म्हटलं होतं, जेव्हा जेव्हा दशरथ या मैदानावर उतरलाय तेव्हा तेव्हा त्याची बॅटिंग जरूर चांगली झाली. आणि आज यावेळेस मात्र एक धाव घेत असताना दशरथला तुम्ही पाहू शकाल सध्याच्या घडीला जबरदस्त परफॉर्मन्समध्ये असलेला हा खेळाडू, आणि त्यांच्या माध्यमातून थोड्याच दिवसात नाईटची रजनी शृंखला देखील पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. अर्थात चौदरवाडी टीमकडनं नाईटची रजनी शृंखला देखील पाहायला मिळेल. कुणाला एंट्री करायची असेल तर सर्व आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकतात. हो, यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे. फलंदाज प्रसादच्या बॅटमधनं इथे पाहिलं तर स्वीपर कव्हर मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिळतील 4 चौकार. येस, थँक्यू डीजे. अर्थात या ठिकाणी जर पाहिलं तर पंचाचा निर्णय येणं बाकी आहे. येस, 4 धाबा, इथे 4 धाबेने धावफलक जरूर आपण बघतोय स्कोअर बोर्डवर बदलत असताना. धावफलक जण पोहोचलाय 36 या आकड्यावर. एक चौकार जरूर आलाय बॅट्समन प्रसादच्या बॅटमधनं. इथे म्हटलं ना की चौदरवाडी टीमकडनं पॉझिटिव्ह पॉईंट जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जणू काही दाखल झाली, तिथून जी बॅटिंग चालू आहे ना मैदानाच्या आतमध्ये ती जबरदस्त पाहायला मिळते. इथे स्कोअरबोर्डवर आपण धावा बघतोय 36. दशरथ आणि त्याच्या साथीला प्रसाद अशी सलामीची जोडी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण धाव फलकावर धाबा लागले गेलेत. 2 षटक समाप्तीनंतर 36 धाबा. वक्रतुंड जामरुक ठाकूरवाडी टीम सध्याच्या घडीला खेळत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहिलं ना तर ही टीम खालापूर विभागातून बिलॉंग करत असताना आज वक्रतुंड जामरुक ठाकूरवाडी टीमला या ठिकाणी आपण बघतोय फटका दर्जेदार आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे दशरथच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार.
शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषक आपण या ठिकाणी बघतोय. दमदार सुरुवात करत असताना ऑन साइडला वाडा स्ट्रोक फलंदाज दशरथच्या बॅट मधून इथे फटका फसला होता, परंतु झेल देखील ड्रॉप जरूर पाहायला मिळाली आणि दशरथला तुम्ही जीवदान दिलंय. एक मोठा फलंदाज आहे दशरथ आणि इथे जर पाहिलं तर जणू काही उंची जास्त होती, लांबी कमी आणि तिथे झेल ड्रॉप. एक जबरदस्त फिल्डिंग करावी लागेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहिलं ना तर प्रत्येक बॉलवर हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. फलंदाज मी तर म्हणेन दशरथ यावेळेस बॅटिंग स्टान्सवर जो मात्र पाहायला मिळतोय. हो यावेळेस अगदी विचार केला तर चांगला बॉल रिलीज केला. तदनंतर गोलंदाजाकडे खरं तर व्हेरिएशन पाहायला मिळतोय. गती परिवर्तन सातत्याने करत असताना गोलंदाज आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर शरदला आपण पाहतोय आणि यावेळेस ती बॉलिंग देखील करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 42 बनलेत. यावेळेस नेक्स्ट बॉल फटका क्लास आहे आणि यावेळेस स्वतः सांगत असताना चौदरवाडी गावची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग बिग षटकार. कव्हर मधून बॉल त्या ठिकाणी अडवलं जाईल, जरूर घेतले जातील 2 धाबा. एक जबरदस्त बॅटिंग करत असताना सध्या चौदरवाडी टीमला आपण बघतोय. दशरथचा ब्रँड अर्थात कशेळे विभाग परिसर प्रीमियर लीग मध्ये ज्याने बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग साकारली होती तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. दशरथला एक चांगला खेळाडू आहे आणि रनर अप ठरला होता त्याचा सिंग, तो देखील आपण पाहिला. आणि आज देखील संघासाठी गावासाठी मॅच खेळत असताना बॅटिंग मार्कवर पुन्हा एकदा दशरथला पाहू शकाल. हो यावेळेस मात्र गोलंदाजाने चुकी तर जरूर केले. इथे आलाय नो बॉल, म्हणजेच येणारा बॉल फ्री हिटचा असेल. एक या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 51 या आकड्यावर. 51 धावा आपण बघतोय. स्कोरबोर्डवर एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना वक्रतुंड जामरुक ठाकूरवाडीच्या अगेन्स्ट चौदरवाडी टीमची लाजवाब बॅटिंग. फुल टच बॉल आणि यावेळेस देखील पुढे एकदा नो बॉल. बॉल चाललाय फरार. 4 धावांसाठी आणखीन मिळतील 4+1 अशा 5 धावा जे मात्र स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील. आणि पुन्हा एकदा येणारा बॉल असेल फ्री हिट. आजच्या दिवसातील चौथी मॅच या स्पर्धेमध्ये एक नियम आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात ज्या संघाच्या धावसंख्या जास्त होतील त्या संघाला पहिल्या फेरीत बाय दिली जातील. नंतर सेकंड स्पेलमध्ये देखील बाय दिली जाईल आणि थर्ड स्पेलमध्ये देखील बाय दिली जाईल. म्हणजे चांगला स्कोरबोर्ड या ठिकाणी आपण बघतोय. जास्ती धावा बनवा आणि या स्पर्धेमध्ये बाय यांची मात्र मिळेल, म्हणजेच पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हाल असे नियम या ठिकाणी पाहायला मिळते. षटक संपलाय. 3 षटकाची मॅच समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 56 या आकड्यावर. उर्वरित शेवटचं षटक बाकी आहे. तर शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. चला थोडंसं स्पीडअप करा. जरूर आजच्या दिवसातील चौथी मॅच मिड इव्हिनिंग मध्ये
अगदी पाहिलं तर ही मॅच संपल्यानंतर लगेच रामा 11 पोखरवाडी टीम आणि माऊली 11 बोरीचवाडी टीम अर्थात बेडीसगाव आपण या ठिकाणी लगेच या टॉस करण्यासाठी दोन्ही कर्णधार या ठिकाणी यायचे. दोन्ही कॅप्टनने लगेच या ठिकाणी या. हो पहिला बॉल इथे जरूर चांगला राहिला. अगदी विचार केला ना तर पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव जरूर आलाय. म्हणजे पहिला बॉल डॉट 56 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. आणि जणू काही ह्या मॅचमध्ये अगदी चांगले बॅटिंग करत असताना दशरथ आणि प्रसादला आपण यावेळेस बघतोय. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज प्रसाद. हो यावेळेस मात्र थोडासा बाहेर जरूर राहिलाय. तिथे धोक्याची घंटा होऊ शकते परंतु व्हाईट बॉल म्हणजे एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. फलक जाऊन पोहोचलाय 57 या आकड्यावर. पहिली मॅच देखील आपण पाहिली शिलारवाडी लिमनेवाडी. त्यामध्ये लिमनेवाडी संघाने विजय जरूर प्राप्त केला. मागच्या आठवड्यामध्ये जर विचार केला तर लिमनेवाडी संघ नाईट रजनी शृंखलेमध्ये देखील रनर अप ठरला होता आणि त्या ठिकाणी टपालवाडी टीमने चॅम्पियन ठरला होता. म्हणजे चांगला बॅटल लिमनेवाडी टीमकडे पाहायला मिळतोय. हो यावेळेस फक्त हुक केलाय. बॉलला दिशा दिलाय. बॉल चाललाय फर्स्ट स्लिप आणि कव्हर पॉइंट मधून. चेंडू सीमा पार. मिळतील 4 आणि चौकार. इथे चौकार येत असताना धाव फलकावर धाव आपण बघतोय 61. आणि दशरथचा विचार केला ना तर 27 धावावर खेळतोय आणि प्रसादचा विचार केला तर 28 धावावर खेळतोय. म्हणजे जणू काही जोडी आहे ना ती जबरदस्त पाहायला मिळते. आणि इथे पाहिलं तर बोरीचवाडी टीमचा कॅप्टन अर्थात संजय. बऱ्याच दिवसानंतर आमची देखील भेट झाली. अर्थात संजय या ठिकाणी उपस्थित आहे. रामा 11 पोखरवाडी टीमला देखील विनंती करेल की आपण कॅप्टन या ठिकाणी लगेच पाठवा. या ठिकाणी टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील चौथी मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एस रामा 11 पोखरवाडी टीमचा देखील कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करेल या स्पर्धेचे आयोजक भगवान दादा भगत आपण त्या ठिकाणी जा. स्टँड इन डिलिव्हर्ड फलंदाज दशरथच्या बॅट मधून आणखीन एक इट्स आउट ऑफ द पार्क येतोय 6 धावांसाठी. बिग 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 षटका. असताना भगवान दादा भगत यांच्या माध्यमातून तिथे टॉस केला जाईल. बोरीची वाडी आणि त्याला फाट करते रामा 11 पोखरवाडी टीम जी मात्र या ठिकाणी बघतोय. यस डिसिजन पेंडिंग आहे. अर्थात रामा 11 पोखरवाडी टीमने प्रथमतः नाणेफेक तर जरूर जिंकले आणि इथे डिसाइड अद्यापर्यंत निर्णय जो मात्र आमच्यापर्यंत आलेला नाहीये. जाऊया मॅच कडे. षटकार जरूर आलाय. ऑन स्ट्राईकला पुढे एकदा बॉल हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी तिथे झेल ड्रॉप आणि पुढे एकदा जर पाहिलं तर 2 धावा जे मात्र सहजगत्या प्राप्त करत असताना या मॅच मध्ये आणखी तिसरी धाव येईल का की धोक्याची घंटा जी मात्र 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. आणि इथे धाव फलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय तब्बल 70 या आकड्यावर. म्हणजे 70 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. उर्वरित शेवटचा बॉल शिल्लक आहेत आणि या बॉलवर षटकार येईल की चौकार. कारण बॅटिंग मार्कवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज दशरथ ज्याच्याकडे क्षमता आहे मॅच मध्ये धावा बडवायच्या आणि तेच आग ओकत असताना आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक येतोय. शेवटच्या बॉलवर ठोकलाय दर्जेदार षटकार. आणि एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा दशरथचं ज्याच्यासाठी
शुभेच्छा देखील भरपूर आल्या होत्या. तो दशरथ या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग करत असताना 41 धावा त्याच्या बॅट मधल्या आपण पाहिल्या आणि तदनंतर मेचकरवाडी टीमच्या देखील खेळाडूने त्याची पाठ राखण जरूर केले. धाव फलकावर धावा लागले गेलेत 76 आणि बनवायचे येणारे 24 बॉल 77. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. नैतिक आणि त्याच्या साथीला हरिदास या दोन फलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. वक्रतुंड जांभरुक ठाकूरवाडी या टीम कडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झाले. नैतिक आणि त्याच्या साथीला हरिदासला पाहू शकाल. एक दमदार जोडी आहे. सातत्याने या जोडीवर सर्व काही अवलंबून असेल. 77चं टार्गेट आहे. 76 बनलेत. उर्वरित 24 बॉल शिल्लक आहेत. 77चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. ते प्रयत्न करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की यस पंच बॉल 24 बॉल 77ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झाले. नैतिक आणि त्याच्या साथीला हरिदास अशी सलामीची जोडी आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक जबरदस्त मॅच व्हायला मिळेल यात शंका नाहीये, कारण 24 बॉल 77ची गरज आहे. गणेश मते आणि येस गणेशजी मसे आणि रमेशजी मराडे या दोन साहेबांकडून खरं तर विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी पाहिलं तर पैशांची खैरात जी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अगदी चांगली स्पर्धा आपण बघतोय. जर विचार केला तर शिवसेना भारतीय जनता पार्टी चषक या ठिकाणी भव्य दिव्य या स्पर्धेचं उद्घाटन देखील पाहिलं तुम्ही. ड्रोनच्या साह्याने देखील त्या ठिकाणी उद्घाटन पाहिलं. अगदी पाहिलं ना की डोळ्याची पारणे फेडणारा आयोजन जे मात्र भक्ताची वाडी टीमकडे पाहायला मिळतो. त्यामुळे सलामीची जोडी आपण स्ट्रायकिंग एंडवर बघतोय. स्ट्रायकिंग एंडवर हरिदास पहिला बॉल यावेळी जरूर खोदून काढलाय. श्री गणेशा केला जातोय 1 या धावसंख्येने. आणि इथे पाहिलं ना तर हरिदासच्या बॅटमधून श्री गणेशा जरूर झालाय आणि त्याच्या साथीला चेतनला आपण बघतोय.
येस, नेक्स्ट बॉल आता या ठिकाणी पाहायला मिळेल. येस, बॅटची टॉप एज, फलंदाज बाद. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना विकेट क्रमांक पहिला जो मात्र हरिदास याला मैदान सोडावं लागेल. एस डीजे नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला उडवलंय. इट्स आउट ऑफ द पार्क. पार्किंग लॉटला चेंडू सीमा पार. मिळतील 6 षटकार. बॉलवर जरूर चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. त्यानंतर जणू काही गणेश आला ना, तिथून बॅटिंग चांगली झाली. पहिला आला षटकार आणि नेक्स्ट बॉलवर देखील फटका दर्जेदार आहे. शतरक्षक नाहीये, बॉल चाललाय 1 बाउंस शतरक्षकाच्या हातामध्ये आणि तिथे मिळतील जबरदस्त फिल्डिंग आपण या ठिकाणी बघतो आणि फक्त मिळतील त्या मात्र 2 धावा. अगदी 2 धावा. 2 धावा जरूर या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 2 धावेने इथे दा फलक जरूर आपण बघतोय. 9 या आकड्यावर 38 सर्कलचं बंधन आहे आणि या षटकामध्ये धावा येणे अपेक्षित आहे. बॅटची टॉप एज, क्षेत्ररक्षकाची त्या ठिकाणी थोडीशी चुकी होत्या. बॉल चाललाय घरेंगळीत. चेंडू बाउंड्री लाईन जवळ 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु सध्याच्या घडीला ती गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हलकासा टच करायचा होता, फक्त दिशा द्यायची होती. गणेशला देखील थांबून ठेवण्याचं काम केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॅटिंग फार महत्वाची आहे. या मॅच मध्ये तुम्हाला धावा बनवायची असेल तर ती बॅटिंग देखील करावी लागेल. जणू काही मैदानाच्या आतमध्ये बॉल रिलीज होतो ना, तेव्हा एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातो, म्हणजे चांगली बॉलिंग पाहायला मिळते. त्या फटका फसला आहे, शतरक्षक त्या ठिकाणी नाही आहे. 38 सर्कलच्या बाहेर चेंडूला जरूर अडवलं गेलं. जबरदस्त एफर्ट आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि स्कोर बोर्डवर धावा लागल्या जातात. ते मात्र 16 धावा. पहिलं षटक जरूर समाप्त झालंय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18 आणि बनवायच्यात ते मात्र 65 धावा, म्हणजे 65 धावांचं टार्गेट आहे. ह्या मॅचमध्ये जर विजय संपादन करायचं असेल तर मात्र 65 धावा देखील बनवाव्या लागतील. या मैदानाचं वैशिष्ट्य 18 बॉलमध्ये 61 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे, 16 बनू शकतात या मॅचमध्ये, हे देखील विसरून चालणार नाही आहे. असं म्हणतात ना कि लहरों से डरकर भी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि हे शब्द तुम्हाला आठवावे लागतील. जर विचार केला तर 18 बॉलमध्ये 61 बनवायचे, त्या बनवल्या जातील का, असा भरपूर मोठा पडलेला प्रश्न जो मात्र वक्रतुंड जामरुग ठाकूरवाडी टीमला सातत्याने भिडसावेल यामध्ये शंका नाही आहे. कारण 18 बॉल शिल्लक आहेत, 61 बनवायचे. जणू काही दसऱ्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु सध्या चेतन आणि गणेशला ती बॅटिंग करावी लागेल. आठवावं लागेल चौदरवाडी किंग ऑफ किंग अर्थात दसरथची बॅटिंग जी मात्र पाहायला मिळाली. आणि यावेळेस बॅटिंग मार्कवर तुम्ही पाहू शकाल सलामीचा बॅटर आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही चेतनला पाहू शकाल, त्याच्याकडे देखील क्षमता या धावा बनवण्याची.
गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. गोलंदाज षटक क्रमांक दुसरा राजा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेतनच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. सुरुवात जबरदस्त झाले. चालेत यावेळेस देखील फटका चांगला आहे. जास्त कनेक्ट झाला नाहीये बॅटला बरोबर बॉल. आणि तदनंतर जर पाहिलं तर घेतली झाली एक सिंगल धाव आणि इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. गणेश येतो स्ट्रायकिंग एंडवर. मागच्या ओव्हरमध्ये देखील गणेशने दमदार षटकार ठोकला होता. या ओव्हर मध्ये देखील एक षटकार जरूर आलाय, परंतु एखादा एक दोन मोठे फटके येणे देखील अपेक्षित असेल. इथे त्रिपलाची दांडीगुल फर्निचर डिस्पॅच. फलंदाज बाद अर्थात फलंदाज गणेश बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. सध्या बैलगाडीचं शर्यतीचं जोरदार असलेला धमाका असं मात्र आपण बघतोय. यावेळेस फटका जरूर फसला होता. क्षेत्ररक्षक वॉडा कॅच. या मॅच मध्ये जबरदस्त झेल टिपत असताना क्षेत्ररक्षकाला तुम्ही पाहिलं, फिल्डर त्या ठिकाणी पाहिलं तर सूरजने घेतलेली अप्रतिम झेल या मॅच मध्ये निर्णायक झेल ठरू शकते का असं सर्व काही समजून पाहायला मिळेल. जर विचार केला ना तर जबरदस्त फिल्डिंग आपण त्या ठिकाणी पाहिली. आणि विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो मात्र आपण बघतो काशीनाथ. काशीनाथ बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना 77चं टार्गेट होत. राजा गोलंदाजी ट्रॅकवर. 2 बॉलमध्ये 2 विकेट जरूर आलेत. तिसरा विकेट आला 500 रुपयांचा मानकरी ठरतील. आणि इथे यस फटका चांगला. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर मधून. चेंडू सीमा पार. 4 रन. इथे व्हाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक खराब चेंडू जो मात्र पाहतोय एक्स्ट्राची जी मात्र धाव फलकावर घेतली जाईल. आणि इथे स्कोर बोर्डचा विचार केला तर धाबा लागले गेले ते मात्र 28. जबरदस्त टायमिंग. आणि इथे झेल ड्राफ्ट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तुम्ही अशा जेव्हा चुका कराल त्या चुकाचा मोबदला तुम्हाला नक्कीच भोगावा लागेल. कारण ओव्हर क्रमांक आपण बघतोय दुसरा या ठिकाणी समाप्त जरूर झालाय. आणि स्कोर बोर्डवर धाबा लागले गेलेत 34. 34 धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 12. आणि इथून धावा बनवायचे 43 मॅच जिंकण्यासाठी. 12 बॉल 43 ची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाही. एक विचार केला ना तर 12.50 ची सरासरी ठेवावी लागेल. 11.50 ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल प्रति षटका मागे. म्हणजेच सॉरी 43 बनवायचे 21.50 ची बरोबर ची सरासरी ठेवावी लागेल प्रति षटका मागे. म्हणजेच 12 बॉल 43 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. समोर बॅटर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. तो बॅट्समन अगदी पाहिलं ना तर चेतन स्ट्राईक एंडला. हो यावेळेस फटका फसलाय आणि इथे पकडली जाईल. फलंदाज होईल फेल अर्थात चेतन बॅक टू द पॅव्हलियन.